नमस्कार, मी वृषाली आपले ट्रॅव्हल विथ पॉवर फॅमिली या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। तर आज आपण आलेलो आहोत शेतात। तर इथे पाहू शकता शेतात आपण बांधावर आणि बांधाच्या खाली झाडे लावलेले आहेत। तर हे आंब्याचं झाड आहे, त्यानंतर इथे आवळ्याचं आहे आणि बांधाच्या खाली इथं पूर्ण ओळीत वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे आंबे लावलेले आहेत। तर इथे पाहू शकता आपण चिक्कूचं झाड लावलेलं आहे, त्यानंतर आंबा। तर हे सगळे आंबे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि यात केशर आंबा पण मिक्स आहे। एकांद दुसरं रोपटं केशर आंब्याचं आहे इथे। आणि इथे पाहू शकता हे जांभळाचं झाड आधीचंच आहे आपलं जुनं, त्यानंतर हे पण आंब्याचंच आहे। तर हे सगळे विविध जातीचे आंबे आहेत। त्यानंतर इथे पाहू शकता खाली चिक्कूचं झाड लावलेलं आहे। या चिक्कूच्या झाडाला चिक्कू पण आलेले आहेत, पाहू शकता छोटे छोटे चिक्कू लागलेले आहेत आणि हे फणसाचे आहे। त्यानंतर हे पण आंब्याचंच आहे। तर इथे समोरच अजून एक फणसाचं झाड आहे, हे आहे फणसाचं झाड आणि हे एक पांढरी जांभळाचं झाड आहे। त्यानंतर बांधाच्या वरती आपण नारळाची झाडे लावलेली आहेत आणि नारळाच्या झाडाच्याच थोडं अंतर सोडून आपण इथे अंजिराचं पण रोप लावलेलं आहे। तर पाहू शकता ते पण छान चिकटलेलं आहे आणि फुटलेलं आहे। तर या सगळ्या बांधाच्या वरती आणि खाली आपण झाडांना ड्रिप केलेले आहे, जेणेकरून आपण बोर वगैरे चालू केला तर डायरेक्ट पाणी झाडांना ड्रिपद्वारे सोडलं जातं। आणि ही आहे खालच्या प्लॉटमधले केशर आंब्याची बाग। तर पाहू शकता या पण प्लॉटमधले केशर आंबे छान चिटकलेले आहेत, पालवी फुटलेले आहे। खरू काय करते बाळा? गवत काढतय बाळ माझं, इकडे बघू। माझी चिमणी किती हुशार आहे ग। तर पाहू शकता झाडांच्या भोवताली गवत जास्त चाललेलं आहे आणि सततच्या पावसामुळे गवत जास्तच येत आहे। तर आता बसल्या बसल्या म्हटलं झाडांच्या भोवतालचं गवत आपण काढून झाडे स्वच्छ करून घ्यावेत, कारण फळे लागल्यावर सगळ्यांनाच खायला आवडतात, म्हणल्यावर स्वच्छता तर करावीच लागणार। थोडंफार जे तण झालेलं आहे ते आपण आता काढून घेणार आहोत। आणि शिरवाळ असल्यामुळे आणि आभाळ पण आलेलं आहे, त्यामुळे अशी छोटी छोटी एखादा फेरफटका मारायला आल्यानंतर अशी छोटी छोटी कामे आपण शेतातली करून घेतो। इकडे बघा खरू, दादू छान ना, सगळं गवत निघालं ना बाळा। तर आज खूपच ढगाळ वातावरण होतं, तर पाऊस यायला सुरुवात झालेली आहे। तर आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। भेटूया लवकरच अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। बाय बाय।